नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। खूप दिवसानंतर आपण आज भेटत आहोत आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एसके फार्म सोनाळे या ठिकाणी। तर या ठिकाणी आपण फिरायला चाललेलो आहोत आणि मी तुम्हाला आज तिकडचा व्हिडिओ दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज शनिवार आहे आणि मी आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी सावनीकडे आणि आम्ही असं ठरवलं की जेवण जे आहे ते आपण घरूनच बनवून नेऊया। तर या ठिकाणी तिने बऱ्याच जवळजवळ 30 भाकरी बनवलेल्या आहेत तांदळाच्या। भाकरी बनवून झाल्यानंतर पनीरची भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी पनीर तळायला लावलेला आहे। पनीर तळत असताना एका बाजूला सावनीने वालाच्या बिरड्याची भाजी बनवण्याची तयारी केलेली आहे आणि ही बनवलेली आहे उपवासाची खिचडी। सावनीची वालाच्या बिरड्याची भाजी बनवण्याची लगबग सुरू आहे। वालाची भाजी झाल्यानंतर मी या ठिकाणी पनीरची ग्रेव्ही तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता पनीर टाकणार आहे। पनीर आपलं टाकून झालेलं आहे आणि छानपैकी अशी ग्रेव्हीची पनीरची भाजी रेडी होत आहे। ही झाली आपली पनीरची चमचमीत भाजी तयार। आपली वालाची भाजी सुद्धा तयार आहे। स्वीट डिश मध्ये सावनीने तिचा स्पेशल मँगो शिरा बनवलेला आहे। साधारण संध्याकाळच्या 4 वाजता आपण निघालो आणि पोहोचलो एसके फार्म सोनाळे या ठिकाणी। सगळेजण अगदी आनंदात आणि अगदी खुश होते। तर हे आहे अत्यंत सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं एसके फार्म। शहराच्या धकाधकीच्या जीवनातून अशा आल्हाददायक आणि निसर्गरम्य वातावरणात आल्यानंतरची जी मजा आहे ती काही औरच असते। आपल्याला समोर दिसत आहे ते गावाकडच्या पद्धतीने बांधलेलं सुंदर असं एक छानसं फार्म हाऊस आहे आणि आजच्या दिवशी आपण रात्री ह्याच ठिकाणी थांबणार आहोत। स्पर्श आणि पूर्वेश दोघे जण छानपैकी झोपाळ्याचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत। आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेत असताना वेळ केव्हा गेला कळलंच नाही। आणि इथे सुरू आहे आमची पूलमध्ये जाण्याआधीची पेटपूजा। आम्ही इथे पेटपूजा करत असताना मुलं मात्र आधी स्विमिंग पूलमध्ये जाऊन मज्जा करत होते। मोठ्या मुलांसोबतच छोट्या मुलांनी सुद्धा त्यांच्या छोट्या स्विमिंग पूलमध्ये खूप मज्जा केली। आणि हा आहे फार्म हाऊसचा संध्याकाळचा व्ह्यू। लहान मुलांनी अगदी मनसोक्त पाण्यामध्ये खेळण्याचा आनंद लुटला। थोड्या वेळाने आम्ही सुद्धा पूलमध्ये जाऊन मनसोक्त खूप मज्जा केली। पूलमधून बाहेर आल्यानंतर सर्वांना खूप भूक लागली होती आणि आपण जे जेवण तयार केलेलं होतं त्या जेवणावरती सर्वांनी अगदी ताव मारला।
नेहमीप्रमाणे बच्चा पार्टी आधी जेवायला बसली. छोटे बच्चे कंपनी जेवायला बसलेले असताना इकडे मोठ्या बच्चा पार्टीची गप्पांची मैफिल रंगली होती. नुसत्या गप्पा करून तर पोट भरत नाही, म्हणून आम्ही सुद्धा जेवणावरती ताव मारला. जेवण केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गप्पा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीची सकाळ आमची काही औरच होती. गावाकडची निसर्गरम्य सकाळ अनुभवायला मिळाली. दुसऱ्या दिवशीच्या सकाळची सुरुवात पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि वाऱ्याच्या मंद झुळकीने झाली आणि सकाळचा फार्म हाऊसचा नजारा असा होता. सकाळचा आनंद लुटत असताना मी बनवला गरमागरम लेमन टी. लेमन टी घेतल्यानंतर आम्ही फार्म हाऊसच्या मागच्या बाजूला आलो. मागच्या बाजूला झाडाच्या खाली हे 2 गाय आणि बैल बांधलेले होते. हा आहे ढवळ्या आणि त्याच्या बाजूला बांधलेली ही लाली. फार्म हाऊस मध्ये बऱ्याच प्रकारची फळझाडं लावलेली आहेत, जसं की आंबा, पेरू, फणस. तर समोर आपल्याला दिसतंय ती सगळी आंब्याची झाडं आहेत आणि आंब्याच्या झाडावर बऱ्याच कैऱ्या लागलेल्या आहेत. इथे समोर बाजूलाच भेंडी आणि टोमॅटोची लागवड केलेली आहे. हे आहे फणसाचं झाड आणि या फणसाच्या झाडाला किती फणस लागलेत बघा बरं. झाड छोटसच आहे पण त्याला फळं मात्र भरपूर लागलेत. फणसाच्या बाजूलाच हे लिंबूचं झाड आहे आणि लिंबूच्या झाडावर घोसच्या घोस लिंबू लागलेले आहेत. आता आपण बघतोय सकाळी 7 वाजता स्विमिंग पूलचा नजारा कसा दिसतोय. स्विमिंग पूलच्या मागच्या बाजूला या ठिकाणी काही भाज्या लावलेल्या आहेत आणि झाडं लावलेली आहेत. आणि इथे मला दिसलं केवढं मोठं डांगर. डांगराच्या वेलीच्या बाजूला ह्या सगळ्या इकडे तुळशी लावलेल्या आहेत.
फार्म हाऊसच्या समोरच्या बाजूला हे गुलाबी रंगाचं चाफ्याचं झाड किती सुंदर दिसत आहे ना। चाफ्याच्या झाडासोबतच फार्म हाऊसच्या समोरच्या भागामध्ये बरीचशी फुलझाडं आहेत। ह्या बाजूला आपल्याला दिसतो आहे गुलाबाच्या फुलांचा ताटवा आणि हे समोर दिसतायत ते ह्या फार्म हाऊस वरची टरकोंबडे। या निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेत आमची जाण्याची वेळ जवळ आली। एसके फार्मचा निरोप घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, मस्त खा आणि आनंदी रहा।